नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे. आज आपण गरीब मुलीची प्रेमकथा बघणार आहोत. एक साधी भोळी मुलगी होती. तिला नेहमीच आपल्या आईवडिलांची खूप काळजी वाटायची. त्यांची परिस्थिती खूप गरीब होती. त्यांचं फुलाचं दुकान होतं. दररोज ती तिच्या आईवडिलांबरोबर फुलांच्या दुकानावर फुलं विकण्यासाठी जायची. वेगवेगळ्या दिसणाऱ्या फुलांची ती नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने नवीन नवीन हार बनवायची. फुलांसारखीच ती सुद्धा नाजूक आणि खूप सुंदर होती. वडिलांच्या खांद्याला खांदा लावून नेहमी दुकानावर उभी असायची. भरपूर माणसं त्यांच्याच दुकानात फुलांची खरेदी करायची. डोहाळे जेवण, लग्नाच्या ऑर्डरचे हार ती स्वतः जाऊन देत होती. आई वडील म्हणजे तिची जीव की प्राण होते. आई वडिलांना सुद्धा तिच्या लग्नाची नेहमीच काळजी वाटायची, कारण त्यांची परिस्थिती खूप गरीब होती. त्याचबरोबर तिचं लग्नाचं वय सुद्धा झालेलं होतं. तिला नेहमीच आपल्या आई वडिलांना सुखी बघायचं होतं. त्यांचे कष्ट बघून तिला असं वाटायचं की केव्हा तरी त्यांच्या वाट्याला सुखाचे दिवस यावेत. एक दिवस त्यांच्या दुकानामध्ये फुलांची खूप मोठी ऑर्डर येते. ती ऑर्डर देण्यासाठी तिचे वडील गेलेले होते. ऑर्डर देऊन घरी परत येताना तिचे वडील ट्रेनखाली येतात आणि त्यांचा जागीच मृत्यू होतो. त्यांच्या घरातला कर्ताच पुरुष गेल्यामुळे सगळी जबाबदारी तिच्यावर येते. तिला काय करावे, कसे घर सांभाळावे काहीच कळत नाही. घरात तर फक्त शोककळा पसरलेली होती. बऱ्याच वेळा दुकानावरती एकटी असलेली बघून बरीच मवाली मुलं तिची छेडछाड करायचा प्रयत्न करायची. समोरच्याच साईडला एक रसवंतीचं दुकान होतं. ते दुकान एक मुलगा सांभाळत होता. तो दररोज तिला नेहमी बघायचा. तिची मेहनत, त्या मुलांना ती कशी दोन हात करते हे तो नेहमी लांबून बघत असायचा. एक दिवस तिला दुकानावर खूप गर्दी होती. त्यामुळे घरी जाण्यासाठी खूप वेळ होतो. रात्रीचे 12-1 वाजतात. बराच वेळ झाल्यामुळे रस्त्याला कोणी सुद्धा नसतं. ती दुकान बंद करते आणि घरी जाण्यासाठी निघते. जाताना रस्त्यात काही मुलं तिला त्रास देण्याचा खूप प्रयत्न करतात. तेव्हा त्यांच्या दुकानाच्या समोर रसवंतीवर जो मुलगा काम करत होता, तो मुलगा तिथे येतो आणि तिला त्या मुलांपासून वाचवतो आणि तिला तिच्या घरापर्यंत सोडतो. त्या दिवसापासून दररोज तो तिला तिच्या घरापर्यंत सोडायला जात होता. हळूहळू तो तिच्या नेहमी पाठीशी खंबीरपणे उभा राहू लागला होता. नकळतपणे तिची काळजी घेऊ लागला होता. प्रत्येक वेळेस तो तिला समजून सांगायचा की असं घाबरून कसं चालेल. आपल्याला कुठलीही परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीशी दोन हात करायला हे शिकले पाहिजे, तरच आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो. तिला त्याचा नेहमी खूप अभिमान वाटायचा. वडिलांच्या नंतर तिच्या पाठीशी खंबीरपणे तोच उभा राहिला होता. दोघे पण नेहमी एकमेकांना मदत करू लागले होते. जेव्हा जेव्हा तिच्या फुलांच्या दुकानावर गर्दी असायची तेव्हा तो आपलं दुकान सोडून तिच्या दुकानावर तिला मदत करण्यासाठी यायचा. हळूहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागलं होतं. दोघांमध्ये एवढं घट्ट नातं निर्माण होतं की दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं. देवाचा खेळ कधी कोणाला समजला आहे का? तिला एका चांगल्या घरातला मुलगा बघायला येतो आणि तिच्या आईला ते स्थळ खूप आवडतं. त्यामुळे तिची आई तिचं लग्न त्या मुलग्यासोबत करून देते. आईच्या पुढ्यात ती माझं प्रेम एका मुलग्यावर आहे हे सांगू शकत नाही. तिचा नाईलाज होतो आणि तिला आईच्या सांगण्यावरून बघायला आलेल्या मुलग्यासोबत लग्न करावं लागतं. तिचं लग्न होतं. लग्नानंतर
काही दिवसांनी ती आपल्या माहेरी येते. माहेरी आल्यानंतर सगळ्यात पहिला ती दुकानावर जाते आणि बघते तर काय, समोरच्या दुकानाला कुलूप असतं. आजूबाजूला ती सगळीकडे चौकशी करते की रसवंतीचं दुकान का चालू नाही. तेव्हा तिला असं समजतं की खूप दिवस झाले ते दुकान चालूच नाही, बंदच आहे. तेव्हा तिला काय करावे हे कळतच नाही. तिच्या मनात अनेक नाना विचार येऊन जातात. तिला त्याची माफी मागायची असते. 2-3 दिवस ती त्या दुकानाजवळ जाऊन बसते, पण तो काही दुकान ओपन करायला येतच नाही. शेवटी कंटाळून ती त्याच्या घरी जाते. तेव्हा ती त्याच्या घरी जाते तेव्हा तिला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो. जेव्हा ती त्याच्या घरात जाते तेव्हा भिंतीवर त्याचा फोटो लावला होता आणि फोटोला हार सुद्धा घातलेला होता. हे बघून तिच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळतो. तिला काय बोलावे, काय करावे काहीच कळत नाही. ती तिथेच बेशुद्ध होऊन पडते. त्याच्या घरातले तिला शुद्धीवर आणतात आणि तिला विचारतात की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही अशा आमच्या घरी येऊन बेशुद्ध कशा काय पडलात. तेव्हा ती भिंतीवर लावलेल्या फोटोकडे हात करत बोलते की मी त्याची मैत्रीण आहे, पण त्याच्या फोटोला हार तुम्ही कसा काय घातलात. तेव्हा त्या मुलग्याची आई बोलते की त्याचं एका मुलगीवर खूप जीवापाड प्रेम होतं, पण तिचं लग्न होतं, ती न सांगताच जाते. त्यामुळे त्याला ते सहन होत नाही. तो मनापासून तिच्यावर प्रेम करत होता. तिला बायको बनवून घरी घेऊन येणार होता. त्याने मला सांगितलं सुद्धा होतं की माझं एका मुलगीवर प्रेम आहे. ज्या दिवशी तिचं लग्न झालं त्याच दिवशी त्याने आत्महत्या केली. हे ऐकून तिचे डोळे भरून येतात आणि ती काही न बोलता घरी निघून येते. त्या दिवसापासून ती गप्पच राहू लागते. कोणाशी काही सुद्धा बोलत नाही. आपल्यामुळे त्याचा जीव गेला असं तिला वाटू लागतं. स्वतःला ती त्याची गुन्हेगार समजू लागते. या गोष्टीला कितीतरी वर्ष निघून जातात, पण तरीसुद्धा आजही त्याच्या आठवणीने तिचे डोळे भरून येतात. आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.